अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते। माझ्या व्हिडिओला उद्या आहे वट सावित्री पौर्णिमा। प्रत्येक पौर्णिमा अमावस्याला आपल्या घरामध्ये कोण आजारपण असणं, वाद होणं, भांडण होणं, मानसिक त्रास होणं किंवा घरामध्ये कुणाचं तरी डोकं दुखणं आणि चिडचिडपणा होणं हे बऱ्याच घरामध्ये पौर्णिमेला अमावस्याला होतं। कारण याचं एकच की तुम्हाला ज्या तुमच्या घरामध्ये चाललेल्या चांगल्या गोष्टी आहेत त्या बऱ्याच जणांना पाहवत नसतात, बघवत नसतात। सगळेच आपले जे आपल्या शेजारी नातेवाईक संबंधित आहेत ते सगळेच आपले हितचिंतक असतात असं नाही, काही तुमच्या वाईटावरती सुद्धा असतात। मग काही जण करणी बाधा नजर जे असते जादू टोना करत असतात आणि हे जरी आपण स्वामी सेवेकरी असलो तरी सुद्धा आपल्याला थोडंफार त्यावरती विश्वास ठेवावा लागतो। आणि म्हणून तुम्हाला उद्या काही सेवा उपाय तोडगे करायचे आहेत जेणेकरून तुमच्या घराला लागलेली नजर आहे, तुमचा चिडचिडपणा आहे, तुमच्या घरामध्ये जे काय नकारात्मकता आहे ते दूर होण्यासाठी। प्रत्येकाला वाटत असते की आपल्या घराला कोणाची नजर लागू नये, आपल्या घरामध्ये चांगलं चालावं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या प्रत्येकाला वाटतात। म्हणून काय करायचं आहे आपल्याला उद्या उपाय करायचे। उद्या शक्यतो डोक्यावरून आंघोळ करू नका, आज संध्याकाळी आंघोळ करा। नसेल तुम्हाला गरजच आहे, तुमचं पिरियड्स असतील, सुतक असेल किंवा नॉनव्हेज खाल्ला असाल तर तुम्ही उद्या डोक्यावरून आंघोळ करत असताना थोडासा चिमूटभर हळद आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका आणि आंघोळ करा। उद्या शक्यतो मांसाहार घरात करू नका। बऱ्याच जणांच्या घरामध्ये बऱ्याच वेळाला मी बघितलं अमावस्या, पौर्णिमा, दुर्गाष्टमी असेल, कालाष्टमी असेल, त्यानंतर बघा प्रदोष असेल, गुरुवार, सोमवार, एकादशीला पाळतच नाही आहेत, नॉनव्हेज खातातच। मग ह्याचा परिणाम नंतर तुमच्या घरावरती आणि तुमच्यावरती होत असतो हे तुमच्या लक्षात येत नाही। म्हणून काही तुम्हाला नॉनव्हेज खायचं आहे ना, इच्छा आहे ना, पण एखादा दिवस असा बघा की जेणेकरून त्या दिवशी कुठला वार, तिथी, प्रदोष, कालाष्टमी नाही अशा दिवशी तुम्ही खा। बघा उद्या तर शक्यतो अमावस्या पौर्णिमेला तुम्ही नॉनव्हेज करूच नका घरामध्ये, कारण लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला हा दिवस समर्पित असतो। उद्या तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे, घर स्वच्छ झाडून पुसून घ्यायचे। घराची फरशी पुसत असताना फरशीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद, खडे मीठ, गोमूत्र, गंगाजल, थोडासा लिंबू, भीमसेन कापूर टाकायचा आणि सगळी फरशी स्वच्छ पुसून घ्यायची। मुख्य दरवाजाचा हुमरा, मुख्य दरवाजा स्वच्छ धुवून पुसून घ्यायचा। त्या दरवाजावरती दोन्ही बाजूला हळद कुंकू गोमूत्रामध्ये मिक्स करून, समजा गोमूत्र नसेल तर गंगाजल असेल, तेही नसेल तर साध्या पाण्यामध्ये तुम्ही हळद कुंकू मिक्स करून त्याचं स्वस्तिक काढा। दोन्ही बाजूला दोन दोन दंडक आणि मध्ये टिपके द्या। मुख्य दरवाजाचा जो हुमरा आहे तो हुमरा हळदीचं लिंपण करा, हळद कुंकू लावा, त्यावरती सुंदर रांगोळी काढा आणि मुख्य हुमऱ्याच्या बरोबर मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, थोडंसं एक पंथी घ्यायची आहे। त्या पंथीमध्ये तुम्हाला थोडीशी मोहरी, भीमसेन कापूर, 2 वेलची, 2 लवंग आणि 2 लवंग, 2 वेलची आणि 2 दालचिनीचे तुकडे टाकायचं, थोडीशी मोहरी टाकायची आणि भीमसेन कापूर प्रज्वलित करायचा। त्यामुळं तुमच्या घरामध्ये येणारी जी नकारात्मकता आहे ती तिथूनच बाहेर जाईल आणि घरामध्ये सतत सकारात्मकता राहील। त्यानंतर बघा तुम्हाला उद्या दिवसभरात काही सेवा माता लक्ष्मीच्या करायच्या आहेत। ज्या तुम्ही सेवा कराल उद्या प्रत्येक पौर्णिमा अमावस्याला जर ह्या सेवा तुम्ही कंटिन्यू ठेवला तर तुमच्या घरामध्ये जो पैशाचा प्रॉब्लेम आहे, पैशाच्या अडचणी त्या सगळ्या दूर होतील, वाद दूर होतील, घरामधल्या नकारात्मकता गोष्टी, जे काय तुमच्या घरामध्ये चिडचिडपणा, भांडण, नवरा बायकोंचे वाद, ज्या काय वाईट गोष्टी आहेत त्या सगळ्या दूर होतील। म्हणून प्रत्येक अमावस्या पौर्णिमेला तुम्हाला करणं शक्य असेल तर करा। मी तर म्हणते बघा तुम्हाला थोडा अर्धा तास तरी वेळ नक्कीच असतो, कारण तुम्ही स्वयंपाक करणं, खाणं, पिणं, गप्पा मारणं हे करण्यापेक्षा म्हणजे हे सगळं करत असताना गप्पा मारणं ह्या गोष्टी सोडून जर तुम्ही हे उपाय केले तर त्याचा फायदा होईल। बऱ्याच ठिकाणी मी बघते दुपारी बायका एकत्र यायचं, एकामेकाची उणी काढायचं, संध्याकाळी बायका एकत्र बसायचं, कुणाच्या तरी एकीच्या दारामध्ये
घोळखा करायचा आणि उन्ही दुनी काढत एकमेकांची बसायचं, हे असं करू नका. त्याचे सुद्धा परिणाम तुम्हाला भोगावे लागतात. म्हणून कुणाच्याही बद्दल वाईट बोलू नका, पाठीमागं निंदा नालस्ती करू नका. तुम्हाला एखाद्या व्यक्तीची जर गोष्ट पटली नाही तर तुम्ही त्या व्यक्तीला डायरेक्ट जाऊन तुम्ही सांगू शकता, हे तुमचं चुकतं. पण कुणाबद्दल ही वाईट निंदा नालस्ती करणं, त्याच्याबद्दल वाईट बोलणं, ह्यासारखं पाप कोणतंही नाही. म्हणून कधीही कुणाच्या दारात बसू नका. जास्तीत जास्त सेवेमध्ये तुम्हाला वेळ घालवायचा आहे. तर उद्या काय करायचं बघा, एक वेळ विष्णू सहस्त्रनाम, सगळ्यात पहिल्यांदा गणपती स्तोत्र वाचा. ते तुम्हाला येत नसेल तर यूट्यूबला लावा आणि ऐका, किंवा ओम गणपते नमः 21 वेळा म्हणा, 21 वेळा. त्यानंतर विष्णू सहस्त्रनाम सगळ्यात पहिल्यांदा म्हणायचं, कारण जिथे विष्णूंची सेवा होते तिथे माता लक्ष्मी आपोआपच थांबते. कारण विष्णूंचे पाय दाबत माता लक्ष्मी बसलेले, मग विष्णूंना सोडून माता लक्ष्मी जाईल का? नाही. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा विष्णू सहस्त्रनाम, व्यंकटेश स्तोत्र 1 वेळा. तुम्हाला शक्य असेल तर 1, 3, 5, 7, 11 वेळा श्री सूक्त म्हणा, एकदा म्हटलं तर चालेल. त्यानंतर श्री महालक्ष्मी अष्टकम 11 वेळा म्हणा. त्यानंतर सारा अमृत संपूर्ण, उद्या पौर्णिमा आहे, स्वामींचं सारा अमृत जर सगळं वाचणं शक्य असेल तर ठीक, नसेल तर 3, 7, 11 काय तुम्हाला देव वाचायचे देवाचा 108 वेळा स्वामी समर्थ महाराजांचा जप करा. दत्त महाराजांचा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा 11 वेळा म्हणा. जास्तीत जास्त तुम्हाला जेवढ्या शक्य होईल तेवढ्या सेवा करा. ओम नमो भगवते वासुदेवाय 108 वेळा म्हणा. आणि श्रीराम जय राम हा 108 वेळा मंत्र म्हणा. आणि 7 वेळा हनुमान चालीसा वाचा. जेव्हा तुम्ही हनुमान चालीसा वाचता, त्या हनुमान चालीसा जोपर्यंत श्रीरामाचा तुम्ही जप करत नाही, नामस्मरण करत नाही, तोपर्यंत हनुमान चालीसा सिद्ध होत नाही आणि ते वाचल्याचं तुम्हाला फळ मिळत नाही. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा रामाचा जय जय करा. श्रीराम म्हणा, श्रीराम जय राम म्हणा, काही म्हणा, पण पहिल्यांदा रामाचा जय जयकारा करा. त्यानंतर रामरक्षा वाचणं शक्य असेल तर वाचा. ह्या सगळ्या सेवा तुम्हाला उद्या करायच्या आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या घरामध्ये कर्ज झालंय, अखंड लक्ष्मी पाहिजे, लक्ष्मी प्राप्ती होत नाही, किंवा लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग मोकळे होण्यासाठी तुम्हाला उद्या हवन करायचंय. हे हवन कसं करायचं? एखादं तामण किंवा एखादं हवन कुंड किंवा एखादं स्टीलचं ताट घ्या. त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप 2 शेणी घ्या, गाईच्या शेणाच्या गोऱ्या घ्या, त्यावरती भीमसेन कापूर टाका आणि त्यानंतर शुद्ध गाईचं तूप टाका. कापूर प्रज्वलित करायचा, त्यावरती थोडं थोडं तूप टाकायचं, पिवळी मोहरी, 2 लवंग, 2 वेलच्या आणि 2 दालचिनी टाकायच्या आणि थोडासा गूळ किंवा दूध टाकत सुद्धा तुम्ही श्री सूक्त म्हणू शकता. त्यानंतर बघा, कमळगड्ड्याचे 5 मणी घ्यायचे. ते कमळगड्ड्याचे 5 मणी जे आहेत ते तुम्ही 1 मणी टाकत 1 वेळा श्री सूक्त म्हणायचं. यामुळं तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होईल, लक्ष्मी येण्याचे मार्ग मोकळे होतील, अलक्ष्मी निघून जाईल आणि तुम्ही सगळ्या कर्जातून मुक्त व्हाल. हे नक्की उपाय तुम्हाला उद्या करायचा आहे. उपाय केल्यानंतर तुम्हाला सलग 7, 11 पौर्णिमा जर हे उपाय मी आता सांगितलेले केला तर तुमच्या आयुष्यात तुम्हाला कर्ज तर कधी होणारच नाही, पण अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल. व्यवसाय असेल तर व्यवसाय वाढेल, भरभराट व्यवसायातून होईल, खूप पैसा येईल. नोकरी करत असाल तर प्रमोशन मिळेल, पगार वाढेल आणि पैसा तुमच्या घरामध्ये येईल. उपाय नक्की करा. फक्त उपाय करत असताना श्रद्धेनं, विश्वासानं करा आणि जे ते उपाय करता त्यावेळेला तुम्ही सतत म्हणायचं, माझ्याकडे खूप पैसा आहे, आमच्याकडे पैसा भरपूर आलेला आहे, आम्हाला कोणतंही कर्ज नाही. कर्जाचा तर शब्द वापरूच नका. आमच्याकडे खूप खूप पैसा आलेला आहे, रोज आमच्याकडे पैसा येतो, पैसा स्थिर राहतो, पैसा वाढलेला आहे, आमच्याकडे सगळ्या वस्तू आहेत, हे सतत मनात म्हणा. त्याचा फायदा तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. उपाय नक्की करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये नक्की श्री स्वामी समर्थ लिहा. हा जो माझा व्हिडिओ आहे हा तुम्ही बऱ्याच जणांना जर शेअर केला तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ज्या अडचणी आहेत त्या दूर होतील आणि ह्या सेवा तुम्ही दिल्याचं पुण्य तुमच्या पदरी मिळेल आणि तुम्हाला स्वामी समर्थ महाराज सुद्धा भरभरून आशीर्वाद देतील. नक्की उपाय करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.